आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। नागेश करजगी ऑर्चिड अभियांत्रिकी महाविद्यालयात ई व्हेकल टेक्नॉलॉजी नवीन कोर्स सुरू। सोलापूर नुकत्याच अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्लीने चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रम ई व्हेकल टेक्नॉलॉजीला मान्यता मिळाली आहे। सध्या संपूर्ण जगात इलेक्ट्रिक वाहनांना भरपूर मागणी असून व त्यांचे उद्योगातील कुशल व्यावसायिकांची वेगाने वाढणारी मागणी पूर्ण करण्यासाठी हा अभ्यासक्रम सुरू केले असून त्याचे अग्रगण्य कार्यक्रम तयार करण्यात आला आहे। या अभ्यासक्रमात 6 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमतेला मान्यता मिळाली आहे, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BK सोनगे यांनी माहिती दिली। पेट्रोल आणि डिझेलच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांची जागा इलेक्ट्रिक व्हेकल आणि यावर आधारित जे तंत्रज्ञान आहे ते सध्या जागा घेत आहे। तर या इलेक्ट्रिक व्हेकलचं जे ॲडव्हान्टेज आहे ते मेन म्हणजे जे स्थानिक वातावरणातलं जे प्रदूषण आहे ते कमी करत असल्यामुळं, प्रदूषण रहित असल्यामुळं तर ह्या ई व्हेकल हे जे आहे ते पेट्रोल डिझेलची गाड्यांची जागा घेत आहे, त्यांची संख्याही वाढत आहे। मग आता या ई व्हेकलची संख्या वाढत असेल तर त्याला जे लागणारं जे कुशल मनुष्यबळ आहे ते निर्माण करण्याचं जे काम आहे ते आमच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटनं करायचं ठरवलं आहे। तर यासाठी आम्ही अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद यांच्याकडं आम्ही मागणी केली की सध्या ई व्हेकलचं प्रमाण वाढत असल्यामुळं त्यासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आम्हाला पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास मंजुरी मिळावी म्हणून AICTEकडे आम्ही मागणी केली आणि AICTEनं सर्व आमच्याकडे उपलब्ध असलेले लॅबोरेटरीज, सोयीसुविधा आणि प्राध्यापक वर्ग यांचं इन्स्पेक्शन करून त्यांनी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम म्हणजे MTech अभ्यासक्रम हा आमच्या कॉलेजला मंजूर केलेला आहे। आणि हा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी जी स्टेट टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आहे या युनिव्हर्सिटीची संलग्नित हा अभ्यासक्रम असणार आहे आणि हा 2 वर्षाचा अभ्यासक्रम असणार आहे आणि यासाठी BTech और BE डिग्री विथ गेट नॉन झिरो स्कोर ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे। ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया जे पूर्ण करतील त्यांना या कोर्सला प्रवेश मिळेल। आणि सध्या हा जो आहे क्षमता जी प्रवेश क्षमता आहे आम्ही 6 ठेवलेली आहे। एक बघावं कसा रिस्पॉन्स मिळतो आणि जर चांगला रिस्पॉन्स मिळाला तर भविष्यात आम्ही याची प्रवेश क्षमता वाढवू शकतो। या कोर्सची बद्दल माहिती देताना मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्राध्यापक SS काळे यांनी म्हणाले की सध्या आपल्याकडे बऱ्याचशा गाड्या पेट्रोल आणि डिझेलवरती चालतात आणि जस्ट आपण ई व्हेकलचे इंट्रोडक्शन सोलापूर सारख्या सिटीमध्ये झालेलं आहे। आपल्याला त्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये हे दोन्ही जे फ्युएल आहे ते संपणार आहे आणि यापासून पोल्युशन तयार होतं, नॉईज तयार होतो। याला अल्टरनेटिव्ह म्हणून आपण ई व्हेकलसाठी बघतो। सोलापुरात साधारण 10-20% गाड्या ह्या आता इलेक्ट्रिक गाड्या दिसत आहेत। म्हणजे मेट्रो सिटीमध्ये जर गेला पुणे, मुंबई यासारख्या तर तिथं 30% आसपास सध्या गाड्या आहेत। पण असा एक अंदाज आहे की 2029-30 पर्यंत या 50 ते 60% जास्त गाड्या असतील। आणि ज्यावेळेस या गाड्या जास्त असतील तर त्यासाठी वर्कफोर्स तयार करणे, त्यासाठी लागणारे इंजिनियर तयार करणे किंवा कामगार असतील, डिप्लोमा या सगळ्या मानव जे लागणार आहेत आपल्याला ते तयार करणं गरजेचं आहे। याची ओळख घेऊन आम्ही काय केलं की आम्ही MTech जे पदव्युत्तर अभ्यासक्रम ई व्हेकल टेक्नॉलॉजी हा सुरुवात केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी। ई वाहन तंत्रज्ञानाचे महत्त्वाबाबत या अभ्यासक्रमाचे कोऑर्डिनेटर प्रोफेसर कदीर शेख म्हणाले की ई व्हेकल टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाचा संबंध आहे। आम्ही जे कोर्स तयार करणार सरांनी म्हटले की पुढे जे येणार आहे ई व्हेकल टेक्नॉलॉजी जे काही नॉलेज किंवा ज्ञान लागणार आहे तसंच ई व्हेकल ज्यावेळी ते मार्केटमध्ये बऱ्याच प्रमाणात उतरतील तर त्यासाठी हँड्स ऑन माहिती असणारे लोक पण लागणार आहे। तर असं मनुष्यबळ तयार करण्यासाठी आम्ही आमचं जो अभ्यासक्रम डिझाईन केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण इंजिन बदलणार आहोत, जे पेट्रोल डिझेल इंजिन आहे ते बदलणार आहोत इलेक्ट्रिक मोटरमध्ये। तर इलेक्ट्रिक मोटर पॉवर ट्रेन कसं डिझाईन करायची पुढं
इलेक्ट्रिक मोटर चालवण्यासाठी बॅटरी लागणार आहे. तर ह्या बॅटरीचे डिझाईन, ह्या बॅटरीचे चार्जिंग, नंतर बॅटरीचे चार्जिंग स्टेशन लागणार आहे. आता सध्या पेट्रोल पंप आहेत आपल्याला, परंतु चार्जिंग स्टेशन नाही आहे. तर हे चार्जिंग स्टेशन कसं आपण डिझाईन करणार आहोत, कसं इन्स्टॉल करणार आहोत, कसं त्याचं मेंटेनन्स करणार आहोत, याच्याबद्दलची माहिती आपण हे सगळे अभ्यासक्रमातून मुलांना देणार आहोत, जे याच्यासाठी इन्व्हॉल्व करतील. पुढं महत्त्वाचं याचा एक ई व्हेकल ही टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आणण्याचा जो महत्त्वाचा उद्देश आहे की आपल्याला प्रदूषण टाळायचं आहे, प्रदूषण कमी करायचं आहे. मग प्रदूषण करण्यासाठी जे काही पारंपरिक जे आपण पेट्रोल डिझेल वापरतो याचा वापर आपल्याला कमी करावा लागेल किंवा संपवावा लागेल. तर त्यासाठी सोलार बेस्ड चार्जिंग स्टेशन ही एक. या पत्रकार परिषदेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BK सोनगे, मेकॅनिकल विभागाचे प्रमुख प्राध्यापक SS काळे, अभ्यासक्रम कोऑर्डिनेटर प्रोफेसर कदीर शेख, रवींद्र जोगीपेटकर आदी उपस्थित होते.